बऱ्याच वेळा आपल्या राहण्याच्या ठिकाणाच्या जवळच एखादे आवर्जून बघावे असे ठिकाण असते, पण आपण जवळच तर आहोत, आज जाऊ उद्या जाऊ असे करीत बघायचे राहूनच जाते. असंच एक हटके ठिकाण आम्ही बघून आलो. नाशिकहून फक्त 100 किलोमीटर आणि संगमनेरहून 20 किलोमीटरवर पेमगिरी नावाचे एक गाव आहे. आमच्या लहानपणी पेमगिरीचा चुना फार प्रसिद्ध होता. जवळच्या लोकांनाही फारसे परिचित नाही अशा या गावाजवळ एक महाकाय असा 300 वर्षे जुना वटवृक्ष आहे आणि त्याचा विस्तार तब्बल 3 एकर क्षेत्रावर विस्तारलेला आहे. झाडाच्या पारंब्या जमिनीत जाऊन पुन्हा उगवलेल्या दिसतात. भारतातील अशा प्रकारचे हे 3 नंबरचे झाड आहे असे समजले. आडव्या झालेल्या अनेक फांद्या दिसतात. त्या फांद्यांवर उभे राहून बसून किती फोटो काढावेत असे होते. घनदाट असे जंगल आपोआपच निर्माण झाले आहे. निसर्गाचा हा एक चमत्कारच आहे. जंगलाच्या शूटिंगसाठी तर अतिशय उत्तम लोकेशन आहे. इथे येण्याचा योग्य काळ म्हणजे पावसाळ्यानंतर यावे. रस्ता अरुंद असल्याने पावसाळ्यात थोडी अडचण होऊ शकते. आम्ही आत्ताच गेलो असल्याने निसर्ग सौंदर्याची उधळणच होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूस हिरवीगार शेते दिसत होती. उन्हे नसल्याने अतिशय आल्हाददायक असे वातावरण होते. वटवृक्षाजवळ एक मंदिर आहे. त्याबद्दल काही कथा प्रचलित आहेत. फारसे परिचित ठिकाण नसल्याने जवळचे स्थानिक लोक सोडले तर लांबून येणारे पर्यटक क्वचितच असतात. निसर्गाचा मुक्तपणे आस्वाद घेता येतो. खाद्यपदार्थांचे स्टॉल वगैरे नसल्याने मानवनिर्मित कचरा नाही. एक सहज विचार आला, हेच ठिकाण जर परदेशात असते तर आपणही अगदी आवडीने हौसेने बघायला गेलो असतो आणि वा वा म्हणून परत आलो असतो. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी योग्य तो प्रचार प्रसार केला पाहिजे. नाशिक पुणे रस्त्यावर संगमनेरजवळ 2-4 फ्लेक्स लावले तरी एखाद दुसरा वाहनधारक आत वळेल. एक हटके ठिकाण बघितल्याचा नक्कीच अनुभव येईल. पेमगिरीजवळच ऐतिहासिक असा शहागड किल्ला आहे. वाहन वरपर्यंत जाते असे समजले. किल्ला फार उंच नाही. किल्ल्यावर पेमादेवीचे मंदिरही आहे. आम्ही मात्र वेळेअभावी किल्ला बघू शकलो नाही, पण पुन्हा परत येऊ असे म्हणून ह्या महाकाय वटवृक्षाचा निरोप घेतला. धन्यवाद. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सोमन्स कोलाज या यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या.